अंजुमन नूरुल इस्लाम उर्दू प्राथमिक शाळा साकीनाका मुंबई 72हून मी आहे अन्सारी अशरफ अली बशीर अहमद. मुलांनो, आज आपण विषय मराठी शिकणार आहोत आणि आजचा आपला शीर्षक आहे चला बाराखडी शिकूया. अली's ट्यूटोरियल, आओ सीखें और सिखाएं. बाराखडी शिकण्याअगोदर मुलांनो, आपण मुळाक्षरे काय आहे ते शिकून घेऊया. मुळाक्षरे दोन प्रकारचे असतात. एक आहे स्वर आणि व्यंजन. यांना आपण म्हणतो मुळाक्षरे. मुलांनो, स्वर आणि व्यंजनचा वापर करून आपण शिकणार आहोत बाराखडी. बाराखडी शिकण्याअगोदर आपण स्वर आणि व्यंजन काय आहेत ते समजून घेऊया. मुलांनो, स्वर म्हणजे साऊंड आणि आवाज, आणि हे इंग्रजीत आणि उर्दू भाषेत पण लिहून दाखवलेलं आहे. तुम्ही बघून घ्या आणि समजून घ्या. अ, आ, ई, ई, उ, ऊ, ए, आय, ओ, औ, आह. मुलांनो, हे स्वर आहेत आणि हे स्वर व्यंजनला मिळून बाराखडी तयार होतात आणि ते व्यंजन काय आहेत ते समजून घेणार आहोत. तुमच्यासमोर येत आहे व्यंजन. व्यंजन जे आहे हे तुमच्यासमोर आलेले आहेत. म्हणजे क पासून अग्नीपर्यंत जी अक्षर आहेत त्यांना आपण व्यंजन म्हणतात. चला, आता आपण स्वर आणि व्यंजनचा वापर करून बाराखडी कशी लिहितात ते बघणार आहोत. तुमच्यासमोर येत आहे स्वर. हे पहिला स्वर आहे, याला आपण म्हणतो अ. अ, अ. मुलांनो, तुमच्यासमोर अ ची खूण आलेली आहे. याला आपण उर्दू भाषेत अलामत आणि इंग्रजी भाषेत साईन म्हणतात. आणि आहे व्यंजन क. चला, आता आपण अ आणि क ला जोडून बघूया. बघा इकडे, क आणि अ जोडल्याने क मध्ये काही बदल झालेला नाही. चला, आता उर्दू आणि इंग्रजी भाषेत बघूया. क, क. आणि आता पुढे बघूया. आणि तुमच्यासमोर येत आहे दुसरा स्वर. याला आपण म्हणतात आ. आ. आणि याची खूण आणि अलामत काय आहे? एक काना आहे. एक काना. आणि हे व्यंजन आहे क. चला, आता आपण जोडूया. बघा, क आणि आचा काना जे आहे जोडलेला आहे आणि याला आपण वाचणार आहोत का. का. चला, आता आपण उर्दू आणि इंग्रजी भाषेत बघूया. काफ अलिफ का आणि के डबल ए का. चला, आता पुढे बघूया. मुलांनो, हे आहे छोटी ई. याला आपण ई म्हणतात आणि याची खूण आहे हर्ष विलांटी म्हणजे छोटी विलांटी. आणि हे आहे क. चला, आता आपण याला जोडून बघणार आहोत. छोटी ई आणि क. हे झालं की. की, की. आणि उर्दू भाषेत आणि इंग्रजी भाषेत बघूया. काफ जे की आणि के आय की. चला, आता पुढे बघणार आहोत. बघा, मोठी ई. याला आपण वाचणार आहोत ई. आणि याची खूण आहे दीर्घ विलांटी. याला आपण दीर्घ विलांटी म्हणतात आणि हे व्यंजन आहे. चला, आपण जोडून बघणार आहोत. बघा, क आणि दीर्घ विलांटी जोडून झालं की. की. आणि उर्दू आणि इंग्रजी भाषेत बघूया. काफ ये जेड की. के डबल ई की. आणि चला, आता पुढे बघणार आहोत. हे आहे ऊ. याला आपण छोटी ऊ म्हणतात. आणि इकडे बघा, हे आहे छोटी ऊची खूण आणि क. चला, आपण जोडूया. बघा, क आणि छोटी ऊ मिळाली तर झालं कू. कू. आणि इकडे बघा, काफ पेश कू आणि के यू कू. चला, आता पुढे बघूया. मुलांनो, तुमच्यासमोर आलेला आहे मोठा ऊ. याला आपण वाचतो ऊ. ऊ. चला, बघा, हे आहे मोठी ऊची खूण आणि क. चला, आपण ह्याला जोडून बघूया. बघा, क आणि मोठी ऊ जोडून झालं ऊ. ऊ. आणि उर्दू भाषेत आणि इंग्रजी भाषेत बघा, काफ वाव उलटा पेश ऊ आणि के डबल ओ ऊ. चला, आता पुढे बघूया. मुलांनो, हे आहे ए. ए. आणि याची खूण बघा. याची खूण आहे मुलांनो एक मात्रा. याची खूण आहे एक मात्रा आणि हे आहे क. चला, आता आपण जोडूया. बघा, क आणि एची मात्रा जोडली तर झालं के. 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 बघा, इकडे उर्दू भाषेत आलेलं आहे काफ ये जेड के आणि इंग्रजी भाषेत म्हणतात के ई के. चला, आता पुढे बघूया. मुलांनो, हे आहे ऐ. ऐ.
आणि याची खून आहे 2 मात्रा आणि हे आहे क. चला ह्याला जोडून बघूया. क आणि ऐ झालं मिळून कै. कै कै. आणि उर्दू भाषेत बघा काफ ये जबर कै आणि इंग्रजी भाषेत KAI कै. चला आता पुढे बघूया. याला म्हणतात आपण मुलांनो ओ आणि याची खून आहे 1 काना 1 मात्रा. 1 काना 1 मात्रा आणि आहे क. चला ह्याला जोडून बघूया. बघा क आणि ओ जोडल्याने झालं को. आणि उर्दू भाषेत आणि इंग्रजी भाषेत बघा काफ वाव पेश को आणि इंग्रजी भाषेत KO को. चला आता पुढे बघूया. तुमच्यासमोर आलेला आहे आओ. याला आपण म्हणतात मुलांनो आओ आणि याची खून आहे 1 काना 2 मात्रा. 1 काना 2 मात्रा आणि आहे क. चला याला जोडून बघूया. बघा क आणि आओ झालं कौ. 1 काना 2 मात्रा म्हणून झालं कौ. आणि इकडे बघा इंग्रजी आणि उर्दू भाषेत काफ वाव जबर कौ आणि इंग्रजी भाषेत बघूया KAU कौ. चला आता पुढे बघूया. तुमच्यासमोर आलेलं आहे मुलांना आणि याची खून आहे 1 बिंदू. याची खून आहे 1 बिंदू आणि आहे क. चला बघूया. बघा क आणि झालं मिळून कम. याला मुलांनो कम पण म्हणतात आणि कन पण म्हणतात. कम पण म्हणतात आणि कन पण म्हणतात. आणि उर्दू भाषेत बघा काफ नून जबर कन काफ मीम जबर कम. अशाही इंग्रजी भाषेत KAN कन आणि KAM कम. म्हणजे ह्याला आपण कम आणि कन या दोन्हीही तरीक्याने वाचू शकतात. चला आता पुढे बघूया. हे आहे मुलांनो ह्याची खून आहे बाजूला 2 बिंदू असतात आणि हे आहे क. चला बघूया. क आणि मिळून झालं का. आणि उर्दू भाषेत आणि इंग्रजी भाषेत बघा मुलांनो उर्दू भाषेत म्हणतात का हे का आणि इंग्रजी भाषेत म्हणतात KAH का. मुलांनो इकडे आपली कची बाराखडी पूर्ण झालेली आहे आणि काही उदाहरणे आणखीन बघूया. बघा इकडे तुमच्यासमोर एक व्यंजन आलेलं आहे. याला आपण म्हणतो ट. आता आपण टची बाराखडी वाचणार आहोत. बघा ट आणि आजचा दंडा म्हणजे काना टा. ट हर्ष विलांटी टी. ट दीर्घ विलांटी टी. ट छोटी ऊ टू. ट बड़ी ऊ टू. ट एची मात्रा टे. ट आईची मात्रा टय. ट ओची 1 काना 1 मात्रा तो. ट औची 1 काना 2 मात्रा टव. ट आमचा 1 बिंदू टम. ट आहचे 2 बिंदू बाजूला टा. म्हणजे हे झालं मुलांनो ट टा टी टी टू टू टे टय टो टव टम टा. चला आता पुढे आणखीन बघूया. आता तुमच्यासमोर आलेला आहे र आणि र ची बाराखडी शिकणार आहोत. बघा हे आहे रा री रू रे रो रव रम राह. चला आता म ची बाराखडी बघूया. बघा म मा मी मू मू मे मैं मो मौ मम माह. आता माची बाराखडी झाली. चला आता एकदा आणखीन श ची बाराखडी बघूया. श
शा, शी, शी, शू, शू, शे, शय, शो, शौ, शम, शाह. आता ह ची बाराखडी बघूया. बघा, ह, हा, ही, ही, हू, हू, हे, है, हो, हाओ, हम, हा. हा ची पण बाराखडी झालेली आहे. चला आता तुमच्यासमोर ग्रहपाठ येत आहे आणि काय आहे बघा. बाराखडी लिहा. तुमच्यासमोर काही व्यंजने येत आहे आणि त्यांची बाराखडी तुम्हाला लिहायचं आहे. बघा, तुमच्यासमोर आलेलं आहे ज, ट, त, द, न, व. आणि इकडे आपला पाठ पूर्ण झालेला आहे. हे मुलांनो, मला नक्की हे खात्री आहे की तुम्हाला हे समजलं असेल की मूळाक्षरे काय आहे, स्वर आणि व्यंजन काय आहे आणि बाराखडी कशी लिहितात हे समजलं असेल. मुलांनो, जर हे पाठ तुम्हाला आवडला असेल, समजलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा. आणि मुलांनो, आतापर्यंत तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबवायला विसरू नका. याने तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सोप्याने भेटेल. चला आता मला परवानगी द्या. अस्सलाम वालेकुम. धन्यवाद. थँक्यू.